नमस्कार मित्रांनो, मी रोहित आशावन घाटे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे या युट्यूब चॅनलवरती. पूर्वी या चॅनलचे नाव वेगळे होते. या चॅनलवर तुम्हाला महान लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं उत्कृष्ट साहित्य ऐकायला मिळेल. मी इथे त्यांच्या कादंबऱ्या, कथा आणि विविध साहित्य लेखनाची ऑडिओज अपलोड करणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला हे अमूल्य साहित्य सहजपणे ऐकता येईल. माझा उद्देश हाच आहे की अण्णाभाऊ यांचे विचार आणि साहित्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे आणि नव्या पिढीला त्यांची ओळख व्हावी. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा असू द्या. आणि हो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. मला मान्य नाही. हंबीर हात चोळीत बसला होता. सूर्य मावळण्याच्या बेतात होता. शेतकरी शेतावरून घरी येत होते. हंबीर वेड लागल्याप्रमाणे बडबडत बसला होता. जन्मली कन्या कुळाबाहेर हे म्हणण्यापेक्षा जन्मली कन्या जगाबाहेर असे आपण समजतो. मला बहीण मुळीच नाही. आपण तिला त्या नवऱ्यापाशी नांदू देणार नाही. तिचं सौभाग्य पाहण्यापेक्षा तिचं वैधव्यच बरं. तिनं एका बंडखोराशी लग्न केलं, ज्याला घर नाही, जात नाही, काहीच नाही अशा माणसाशी तिनं लग्न केलं. आणि माझ्या मित्राच्या वैऱ्याशी. किती भयंकर गोष्ट आहे ही. आता जेव्हा ही गोष्ट नागोजीला कळेल तेव्हा तो काय म्हणेल? मला हसेल. नागोजी खचितच हिंदुरावाला जिवंत सोडणार नाही. मग मी काय मेहुण्याची बाजू घेऊन मित्राला दगा द्यावा? नाही नाही. आता घर नाही, आई नाही, बाप नाही, बहीण नाही. आता सूड. आता चिखलवाडी. वाटेनं लोक भेटतील तर खुशाल भेटू दे. तो खवळून नाग उठल्याप्रमाणे उठला आणि चिखलवाडीच्या रोखाने चालू लागला. तो बेभान झाला होता. त्याच्या कानात वारे भणभणत होते आणि तो सुडाने धुंद झाला होता. पुढून एक शेतकरी आला. त्याच्या डोकीवर वैरणीचा भार होता. हे कोण आहे? मी सावळाराम पाटील. त्याला उत्तर मिळाले. ठीक. ए सावळा, आमच्या घराकडे जा. हंबीर म्हणाला. बर. आणि सावळाने विचारले. आणि आबाला म्हणावं लेकीचं लग्न आटोपून घेतलं, आता रडून घ्यायला तयार राहा. तो पुढे निघाला. तो शेतकरी आश्चर्याने पाहत राहिला. जेवण वेळेला हंबीर चिखलवाडीत शिरला. नागोजीच्या वाड्यापुढे पंजाबी सैनिकांचा पहारा उभा होता. वाड्यात नागोजीचे लोक तर्क होऊन पडले होते. सर्वत्र हत्यारं पडली होती. दारूचा उग्र वास दरवळत होता. कोणी लोळत होते तर कोणी बरगळत होते. सर्वत्र भेसूर दिसत होतं. चंद्रू बागेवाडीकरांच्या आणि महाद्या रामोशींचं भांडण लागलं होतं. ते दोघे नुसते हातघाईवर आले होते. मी म्हणतो माणसानं कुत्रं पाळावं, चंद्रू गुरगुरत होता. मी म्हणतो कुत्र्या परास डुकार परा, महाद्या म्हणत होता. त्या दोघांचे भांडण कुणी तोडावे असा सर्वांना विचार पडला होता. त्यांचे डोळे रखरखत होते. त्यांनी एकमेकांवर डोळे वटारले होते. दोन वाघ जसे एकमेकांवर गुरगुरत होते, शेवटी परस्परांचे जीव घेण्यासाठी झडपा घालतात, तसे ते बिथरून नाके पिंजरून बोलत होते. कुत्र्या परास डुक्कार कसं बरं? चंद्रूने सवाल केला. डुकराला 5 काळज असत्यात म्हटलं. महादू म्हणाला आणि मिशी कुरवाळत मुंडी हलवू लागला. पण त्याला 5 काळज असून करायचे काय? का त्याला लष्करात भरती करायचं काय? आणि त्यानं लढाई करायची काय? काय आहे तरी काय? चंद्रूने आपली बोटे वाकडी करीत विचारले. मग हे भाव भाव करणारे कुत्रं काय करतं? महादूने गुरमीत विचारले. त्यानं काय करायला पाहिजे? चंद्रूने उलट विचारले. म्हणजे माझं म्हणणं असं, ते का अवताला चालतं का त्याच्या पाठीवर बसता येतं? काय काम त्याचं? महादू म्हणाला. म्हणजे? चंद्रू गुरगुरला. म्हणजे काय? घाण जात. मेलं म्हणजे इच्छा आणि भाव गावाच्या बाहेर टाकलं जातं ना तर त्रास. महाद्यानं आपलं नाक दाबून धरलं. जणू त्या कुत्र्याची घाणच येत होती. आणि ते डुकार काय अवताला चालतं? त्याच्यावर बसता येतं? बघित देखील इच्छा, भन डुकार आणि म्हणत चांगलं. चंद्रू हसू लागला. मग सांगा की कुत्रं कसं चांगलं? महादू मोठ्याने म्हणाला. असं ऐका भाऊ, नसल त्यानं कुत्रा पाळावा आणि वाद्या नसल त्यानं बकरं पाळावं. आलं का डोसक्यात? चंद्रूने गंभीरपणे म्हटले. पण माणूस डुकराला खातं पण कुत्र्याला खात नाही. महादू विचार करून म्हणाला आणि त्याने एक ढेकर दिला. पण माणूस डुकराला खातं पण डुकार माणसाला खातं का? चंद्रूने प्रश्न केला. नाही, महादूने उत्तर दिले. आणि
कुत्रं तुमच्या डुकराच्या कानाचा गड्डा उपसून काढतं, हे खरं आहे ना? चंद्रू म्हणाला. होय, खरं आहे, महादू उत्तरला. आणि कुत्र्याच्या कानाचा गड्डा डुकार उपासता का? चंद्रूने विचारलं. नाही, हे बी नाही, महादूने प्रांजळपणे कबूल केलं. मग कुत्रं मोठं का डुकार? चंद्रूने पुन्हा प्रश्न केला. आता मात्र कुत्रं दांडगं बरं. आता इच्छा भन माझं म्हणणं घसरलं. महादू पुटपटला. सर्व लोक हसले. चंद्रू विजयी मुद्रा करून सर्वांकडे पाहू लागला. बागेवाडीकर नागोजीचे चंद्रूला हाक मारली. जी. चंद्रू उठला, उभा झाला. त्याने लुंगी लावली. तो झिंगला. सर्व लोक दारूने झिंगले होते. लोकांनी जेवण केली. नाही पाटील. मग केव्हा करणार? आता? पाटील. ठीक. आटपून घ्या आणि आज हुशार असा. ठीक. हां, उठा र. चंद्रूनं हुकूम सोडला. रामराम मंडळी. अंगणातून आवाज आला. कोण? हंबीर. सर्वजण उद्गारले. या या हंबीरराव. कुठं आहात 4 रोज? नागोजीने विचारले. मांगल्यातच होतो, हंबीर उत्तरला आणि सोप्यात जाऊन बसला. सर्वच लोक थांबले. कसं काय? तिकडची माणसं कशी? बरी आहेत ना व? पाटील म्हणाला. सर्व खुशाल आहे. पण हंबीर थांबला. का? काय झालं? बोल ना. आता उघडच सांगतो, मंगलाचं लग्न झालं. काय? लग्न झालं? आणि कुणाशी? नागोजीने आश्चर्याने पण रागत विचारले. हिंदुरावाशी. काय म्हणता? हिंदुरावाशी? माझ्या वैऱ्याशी? आणि ही खबर देण्यासाठी तुम्ही आला? यापेक्षा नसता आला तर बरं झालं असतं. नागोजी सर्पासारखा फणफणत होता. पाटील, दगाबाजीने हे लग्न झालं. कसं? लग्नाच्या वेळी तुम्ही कुठं होता? मला त्यांनी बांधून घातलं माळीला. ठीक. मग इकडे येते वेळी बहिणीचं कुकू पुसून आलात? पाटील, या हंबीरचं मन तुम्ही जाणता आणि मग त्याला डिवचता का? बहिणीचं कुकू पुसल्यात जमा आहे. हंबीर चिडक्या आवाजात. नागोजीला धक्का बसला. तो स्तब्ध झाला. त्याच्या आशेवर पाणी ओतल्या गेले. तो दुःखी झाला. त्याला ती खबर ऐकून चीड आली. त्याच्या हृदयावर जणू डागणीच झाली. कारण एकदाच त्याने मंगलाला मांगल्यात पाहिले होते. तिने त्याला वेड लावले होते. त्याला ती बेचैनी करत होती. आणि मंगला आपली व्हावी म्हणून तो हंबीरला आपला केला होता. पण आज ती त्याची राहिली नाही. ती दुसऱ्याची आणि त्यात त्याच्या वैऱ्याची. मंगलाच्या सुंदरपणाने त्याला भुरळ घातली होती म्हणून आज कित्येक दिवस तो मंगलाने आपली व्हावी, तिने आपल्या घरात नांदावी अशी स्वप्न पाहत होता. पण आज हंबीरने शब्द मोडला. ती सुंदर स्वप्न फाटून चिंध्या होऊन गेली. तो उद्विग्न होऊन म्हणाला, हंबीर, खरंच ती महाबंडखोर आहे. शेवटी तिने बंड केलाच. मंगलानं बरं केलं नाही. ती उद्या धुवून निघणारी हळद आज लिहून नवरी झाली. तिनं उद्या फुटणारा चुडा आज घातला. तिनं उद्या पुसलं जाणारं कुंकू कपाळी लिहून काय मिळवलं? तिनं उद्याचं जळतं बाशिंग आज बांधलं. अरे महामूर्ख पोरगी. असं ती करील असं मला कधीच वाटलं नाही. नागोजी खिन्न झाला. त्याचा एकुलता एक डोळा गरगरा फिरला. तो दुःखी अंतकरणाने चौफाळ्यावर बसला. वाड्यात निशब्दता पसरली. कोणीही हालचाल करीत नव्हते. हंबीर खाली मान घालून बसला होता. नागोजी बावरून इकडे तिकडे पाहत होता. बरं, मग आम्ही जेवून येतो, चंद्रूने म्हटला. नाही नाही, आता कसलं जेवण? आधी उद्याचं ठरवा. सर्व लोक खाली बसले. ठरवा, महादू रामोशी म्हणाला. हंबीर, आता मंगला कुठं आहे? पाटलाने विचारले. माळीला. आमच्या घरात, हंबीर उत्तरला. आणि हिंदूराव कुठं आहे? नागोजी विचारला. तोही मळीला. आबानं ते घर दोघांना दिलं आहे, हंबीर म्हणाला. आणि पाटील जास्तच भडकला. बरं, तर उद्याच आपण मांगल्यावर चालून जायचं. कबूल? नागोजीने जोरात विचारले. त्याचा डोळा चमकला. कबूल, सर्वांनी उत्तर दिले.